पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कृषी धोरण आलं। हे कृषी धोरण आणल्यानंतर प्रत्येक समाजाच्या जाती धर्माच्या शेतकऱ्याचा फायदा झाल्याशिवाय राहिला नाही, आपल्या सर्वांना तिथं माहिती आहे। त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांचा विचार आदरणीय पवार साहेबांनी घेतला। महिला आयोग या देशामध्ये पहिल्यांदा कुणी आणलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आणले। महिला धोरण सुद्धा पवार साहेबांनी आणलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण महिलांसाठी कुणी आणलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आणलं। केला का भेदभाव त्याच्यामध्ये? महिलांना जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा सर्व महिलांना त्या ठिकाणी संधी मिळाली। महिला आयोग आणलं तेव्हा कुठल्याही समाजाच्या जाती धर्माच्या महिलेवर जर अन्याय झाला त्या महिला आयोगाच्या माध्यमातून त्या महिलेला तिथं न्याय मिळाला। या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त MIDC कुणी आणले असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्या MIDC आणल्या आणि त्यातून हजारो लाखो करोडो मुला मुलींना आजपर्यंत नोकरीची संधी मिळाली। आणि ती नोकरीची संधी देत असताना कधी विचारलं जात काय धर्म काय? पण नाही, मराठी माणसं आहेत, आपल्या मातीतली माणसं आहेत आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक युवतीला नोकरी मिळाली पाहिजे या भावनेतून आतापर्यंत पवार साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत आणि त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास झालाय।